नमस्कार. मोबाईलने विकासही तेवढाच होतो पण नाशही तेवढाच होतो. हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे सविस्तर विश्लेषण करणार आहोत. व्हिडिओ पूर्ण पहा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मोबाईलने विकासही तेवढाच होतो, फायदाही तेवढाच होतो, प्रगतीही तेवढीच होते, परंतु नाशही तेवढाच होतो, तोटाही तेवढाच होतो. मोबाईल हा जेवढा चांगला आहे, जेवढा छान आहे, जेवढा फायदेशीर आहे, जेवढा उपयोगी आहे, तेवढा तो कुचकामी आहे, बिनकामी आहे, नुकसान करणारही आहे, नाश करणारही आहे, जीवन अंधकारमय, जीवन सत्यानाशी बनवणारही आहे. म्हणून या मोबाईलचा उपयोग चांगला केला पाहिजे. या मोबाईलचा उपयोग छान केला पाहिजे. या मोबाईलचा उपयोग सुंदर केला पाहिजे. या मोबाईलचा उपयोग चांगल्या कामासाठी केला पाहिजे. या मोबाईलचा उपयोग चांगल्या गोष्टीसाठी केला पाहिजे. या मोबाईलचा उपयोग चांगल्या धोरण, नीती, योग्य कामासाठी केला पाहिजे. मोबाईलचा जर वाईट उपयोग केला, मोबाईलचा जर चुकीचा उपयोग केला तर आपल्याला यश मिळणार नाही, आपली प्रगती होणार नाही, आपला विकास होणार नाही. मोबाईलचं आकर्षण फार भयानक असतं. या मोबाईलमुळे डोळे खराब होतात, अंधत्व येतं, बहिरेपणा येतो, डोकं दुखतं, आपल्या हृदयावर विपरीत परिणाम होतो, वेडे होण्याची शक्यता असते. तसेच या मोबाईलमुळे आपल्या लक्षात राहत नाही, आपली स्मरणशक्ती कमी होते. म्हणून या मोबाईल जसे फायदे आहेत तसे तोटेही आहेत. म्हणून मोबाईलचा उपयोग चांगल्या कामासाठी करा, योग्य कामासाठी करा, छान कामासाठी करा. मोबाईलमध्ये फार फार चांगल्या वाईट गोष्टी असतात. मोबाईलमध्ये अनेक गोष्टी असतात. सर्व गोष्टींनी, सर्व ज्ञानांनी, सर्व बाबींनी भरलेला हा मोबाईल असतो. कारण मोबाईल हे आंतरजाळ असतं. विश्वामध्ये काय चाललं आहे, विश्वातल्या सर्व गोष्टी मोबाईलमध्ये येत असतात. इंग्रजी असो, गणित असो, मराठी असो, सायन्स असो, या कुठलाही विषय असो, या काहीही असो, या कुठलीही माहिती असो, आपल्या मोबाईलमध्ये मिळते. सगळ्या प्रकारची माहिती मोबाईलमध्ये मिळते. जी काही पाहिजे असेल, ज्याची आपल्याला माहिती पाहिजे असेल, काहीही असो, कोणतेही असो, शब्द असो, पाडे असो, काहीही असो, सगळ्या गोष्टीची माहिती आपल्याला मिळते. जगात काय चाललं आहे, कुठं काय चाललं आहे, या सर्व बाबीची माहिती आपल्या मोबाईलमधून मिळते. म्हणून मोबाईलमधून घेण्यासारखं फार चांगलं आहे, मोबाईलमधून घेण्यासारखं फार उपयुक्त आहे. या मोबाईलमुळं आपण सुधारू शकतो, आपलं जीवन सुधारू शकतो. या मोबाईलमुळे आपली प्रगती होते, आपला विकास होतो, आपल्याला पाहिजे ते मिळता येतं. आपण या मोबाईलमुळं मराठी शिकू शकतो, इंग्रजी शिकू शकतो, गणित शिकू शकतो, सायन्स शिकू शकतो, जनरल नॉलेज वाढवू शकतो, अनेक प्रकारच्या गोष्टी शिकू शकतो, सर्व बाबीच्या गोष्टी शिकू शकतो, स्वयंपाकाच्या गोष्टी शिकू शकतो, ज्ञानाच्या गोष्टी शिकू शकतो, व्यवसायाच्या गोष्टी शिकू शकतो, इतर कोणत्याही प्रकारच्या वस्तू आपण या मोबाईलमधून शिकू शकतो. एवढा मोबाईल हा उपयोगी आहे, कामाचा आहे, फायदेशीर आहे, सुंदर आहे, छान आहे. परंतु जर या मोबाईलचा वाईट उपयोग केला, वाईट कामासाठी उपयोग केला, बिनकामी उपयोग केला, केवळ कार्टून गेम खेळण्यासाठी उपयोग केला, या आवश्यकता नसूनही, गरज नसूनही उपयोग केला, या जास्त काळ उपयोग केला तर आपल्या शरीरावर विपरीत परिणाम होतो, आपल्या मनावर विपरीत परिणाम होतो, आपल्या हृदयावर विपरीत परिणाम होतो, आपल्या सर्वच गोष्टीवर विपरीत परिणाम होतो, फार भयानक परिणाम होतो. म्हणून या मोबाईलचा वापर चांगल्या कामासाठी, आवश्यक कामासाठी, गरजेच्या कामासाठी, चांगल्या फायद्यासाठी या मोबाईलचा वापर करा. चांगल्या कामासाठी, चांगल्या गोष्टीसाठी या मोबाईलचा वापर करा, मोबाईलचा उपयोग करा. जास्त वेळ जर मोबाईल वापरला आणि प्रकाश जास्त करून जास्त वेळ जर मोबाईल पाहिला तर याचा परिणाम आपल्या मनावर होतो, आपल्या हृदयावर होतो, आपल्या डोळ्यावर होतो, आपल्या सर्वच गोष्टीवर याचा परिणाम विपरीत होतो. मोबाईलचा वापर जर जास्त केला तर आपल्याला वेळसरपणा जाणवतो, आपल्या लक्षात काही राहत नाही,
आपलं भान काही राहत नाही. आपण चांगल्या गोष्टी विसरून जातो, महत्त्वाचे मुद्दे विसरून जातो. तसेच या मोबाईलचंच येडं लागतं, मोबाईलची सवय लागते. मोबाईल हातातून आपल्याला सुटू शकत नाही. मोबाईल आपण हातातून सोडू शकत नाही, मोबाईलची सवय घालू शकत नाही. आणि मोबाईलमुळे अनेक वाईट सवयी लागतात. म्हणून मोबाईलचा वापर कमी करा, जास्त वेळ करू नका. तुमची महत्त्वाची कामे आहेत, तुमची अत्यावश्यक जी कामे आहेत ती कमी वेळात भरकून घ्या. आणि लहान लेकरांना मोबाईल देऊ नका, कारण लहान लेकरांचे अवयव हे नाजूक असतात, अवयव नाजूक असतात आणि त्यांना काही कळत नाही, त्यांना काही समजत नाही. आणि ते मोबाईलमध्ये बघणार काय? कार्टून बघतात, गेम बघतात, रील बघतात, या काहीतरी बघत असतील, वाईट काय बघतात. म्हणून लेकरांना मोबाईल देऊ नये, त्यांना मोबाईल सवय लावू नये. लेकरांना, लहान लेकरांना यांना अभ्यासाची सवय लावली पाहिजे, चांगल्या गोष्टीची सवय लावली पाहिजे, वाचनाची सवय लावली पाहिजे, चांगल्या सुंदर छान गोष्टीची सवय लावली पाहिजे. त्यांना मोबाईल देऊ नये. लहान मुलांना मोबाईल देणे चुकीचं आहे. परंतु आजच्या काळामध्ये मुलगा कितीही छोटा असो, बाळका असणं, रडू लागलं की त्याला मोबाईल देतात, पण हे चुकीचं आहे. म्हणून लेकराला मोबाईल देऊ नये. मोबाईलचं आकर्षण फार भयानक असतं. या मोबाईलमुळे लेकराची स्मरणशक्ती जाते, बुद्धी वाढत नाही, ज्ञान वाढत नाही, त्याची प्रगती होत नाही, विकास होत नाही. आणि त्याला या मोबाईलमुळं तो उद्धट होतो, त्याला वाईट सवयी लागतात, तो रागीट बनतो. म्हणून मोबाईल लेकरांना देऊ नये. एकदा जर मोबाईलची सवय लेकरांना लागली, लहान लेकरांना लागली की ते सोडत नाहीत मोबाईल. आणि त्यांना मोबाईल नाही दिला की ते मग रडतात, पडतात, लोळून घेतात, धिंगाणा करतात, मस्ती करतात. म्हणून लेकरांना मोबाईलची सवय अजिबात लावू नये, कारण मोबाईलचं आकर्षण फार भयानक असतं. एकदा जर कोणीही मोबाईल हातात घेतला, तो सोडत नाही. या मोबाईलमुळं लेकरू जेवणसुद्धा करत नाही. मोबाईल द्या तेव्हा जेवण करतो, मोबाईल द्या तेव्हा शाळेत जातो, मोबाईल द्या तेव्हा ट्युशनला जातो. असा तो हट्टी बनतो, जिद्दी बनतो, रागीट बनतो, उद्धट बनतो. म्हणून या मोबाईलमुळं लेकराचं आयुष्य बिघडतं, या मोबाईलमुळं लेकराचं जीवन बिघडतं, या मोबाईलमुळं लेकराचं जीवन उद्ध्वस्त होतं. म्हणून लेकरांना मोबाईल देऊ नये, लेकरांना मोबाईलची सवय लावू नये. चांगल्या सवय लावा, वाचनाची सवय लावा, अभ्यासाची सवय लावा, चांगल्या खाण्यापिण्याची सवय लावा, चांगल्या गोष्टीची सवय लावा, चांगल्या बाबीची सवय लावा, संस्कार लावा चांगली. परंतु मोबाईल सवय लावू नये. लेकरांना मोबाईल अजिबात देऊ नका. लेकरू किती रडो, मोबाईल त्यांना द्यायचा नाही. लहानपणापासूनच लेकरांना चांगले संस्कार लावायचे, लहानपणापासूनच लेकरांना चांगलं वळण लावायचं, चांगली शिस्त लावायची. लेकरांना मोबाईल देऊ नये. परंतु काही जण आपल्या फायद्यासाठी, आपलं काम होण्यासाठी या लेकरू रडू नये म्हणून लेकरांना मोबाईल देतात. परंतु लेकरं जर रडू लागली तर बाहेर फिरायला न्यायचे, लेकरांना वेळ द्यायचा, लेकरांना वेळ दिला पाहिजे. वेळ लेकरासाठी नाही तर कुणासाठी आहे. म्हणून आपले लेकरं आहेत, आपले सुधारले पाहिजे, आपले लेकरं सुधारले पाहिजे, आपले मुलं सुधारले पाहिजे. म्हणून तो रडू लागलं म्हणून का त्याला मोबाईल द्यायचा नाही. मोबाईल देण्यामध्ये जास्त हट्टी बनतो, रग्गेल बनतो, उद्धट बनतो. म्हणून मोबाईल लेकरांना देऊ नये. तर लेकरांना चांगली सवय लावल्या पाहिजे, त्यांना फिरायला नेलं पाहिजे, त्यांना इतर गोष्टीची माहिती सांगली पाहिजे, चांगल्या गोष्टीची माहिती सांगली पाहिजे, त्यांना ग्रंथाची माहिती सांगली पाहिजे, त्यांना पोथी वाचण्याची सवय लावली पाहिजे, त्यांना देवाच्या नामस्मरणाची सवय लावली पाहिजे, त्यांना अनेक ग्रंथ वाचण्याची सवय लावली पाहिजे, त्यांना अनेक श्लोक वाचण्याची सवय लावली पाहिजे, त्यांना पुस्तक वाचण्याची सवय लावली पाहिजे, वेगळ्या प्रकारची पुस्तके वाचण्याची सवय लावली पाहिजे, शब्द पाढे याची सवय लावली पाहिजे, चांगल्या गोष्टी सवय लावली पाहिजे. परंतु मोबाईलची सवय लावू नये, अजिबात मोबाईलची सवय लावू नये. त्यांना मंदिराला न्या, कुठं फिरायला न्या, चांगल्या गोष्टीची ओळख करून द्या, देवाचं महत्त्व सांगा, ईश्वराचं महत्त्व सांगा, जीवनाचं महत्त्व सांगा, चांगल्या गोष्टीचं महत्त्व सांगा, जनरल त्यांचं वाढवा, त्यांना इतर माहिती द्या, भरपूर माहिती द्या. परंतु मोबाईलची सवय लावू नका. रडलं म्हणून लेकरांना मोबाईल देऊ नका. आणि लेकरांना आपल्या फायद्यासाठी, आपला फायदा करून घेण्यासाठी लेकरांना मोबाईल सवय लावू नका. कारण नंतर मग ते लेकरू तुम्हाला तापदायक बनतं. एकदा त्या लेकराला मोबाईल सवय लागली, ती थांबत नाही. आणि मग ते लेकरू लोळून घेतं, रडून घेतं, पडून घेतं, धिंगाणा करतं. ते जेवत नाही, शाळेत जात नाही, ट्युशनला जात नाही, मोबाईल द्यायची तो काहीच करत नाही. म्हणून लेकराला घाण सवय मोबाईलची लागते. म्हणून लेकराला मोबाईलची सवय लावू नका. लहानपणापासून त्याला चांगल्या सवय लावायच्या, म्हणजे लेकरू नंतर तुम्हाला तापदायक होणार नाही, तुम्हाला ताण देणार.
म्हणून लहानपणापासून लेकराला मोबाईल सवय लावू नये, लेकराला मोबाईल देऊ नये. अशा प्रकारे मोबाईलपासून दक्षता घ्या, काळजी घ्या. मोबाईलमध्ये जे योग्य आहे, जे चांगलं आहे तेच पहा. काय जण गाडी चालताना सुद्धा मोबाईल वापरतात. कानात हेडफोन असतो आणि हातात मोबाईल असतो, पण गाडी चालवताना मोबाईल वापरू नये. गाडी चालवताना मोबाईलवर बोलू नये, कारण ते घातक आहे, धोकादायक आहे. म्हणून गाडी चालवताना मोबाईलवर बोलू नये, अजिबात बोलू नये. कारण केव्हा ॲक्सिडेंट होईल, केव्हा समोरून गाडी येईल, केव्हा काय होईल, काय सांगता येत नाही. म्हणून गाडी चालवताना कोणत्या प्रकारची गाडी असो, कोणती गाडी असो, गाडी चालवताना मोबाईल अजिबात बघू नये. म्हणून लेकरांना मोबाईल देऊ नये. कानात हेडफोन घातल्यामुळे काना बहिरे होण्याची शक्यता असते. म्हणजे गाडीवर मोबाईल बघत असल्यामुळे, त्या गाडीवर मोबाईल चालू असल्यामुळे गाडी चालवण्यात ध्यान राहत नाही, लक्ष राहत नाही. त्यामुळे ॲक्सिडेंट होण्याची भीती असते, अपघात होण्याची भीती असते. म्हणून लेकरांना मोबाईल देऊ नये आणि गाडी चालताना मोबाईल वापरू नये. मोबाईलची काळजी घेतली पाहिजे. चार्जिंगला मोबाईल लावला असताना पाहू नये. चार्जिंगला मोबाईल लावला असता पाहू नये. जर मोबाईलमध्ये महत्त्वाचं काम असेल तर मोबाईलचा प्रकाश जो आहे तो कमी करून पहा. कारण मोबाईलचा प्रकाश हे फार घातक असतो, फार डेंजर असतो. म्हणून मोबाईलचा प्रकाश कमी करा आणि मोबाईल पहा. तुम्हाला जर महत्त्वाचे काम असेल, मोबाईलवर काय महत्त्वाचे काम असेल, प्रकाश कमी ठेवा, मोबाईलचा प्रकाश कमी ठेवा. आणि झोपताना मोबाईल साईडला बाजूला बंद करून ठेवायचा. झोपताना मोबाईल खिशात ठेवू नये. झोपताना मोबाईल खिशात ठेवू नये, साईडला बाजूला मोबाईल ठेवू नये. अशा प्रकारे मोबाईलचे चांगले उपयोग करा, योग्य उपयोग करा. मोबाईलमधून जेवढं ज्ञान घेता येतं तेवढं आपलं जीवनही बरबाद होतं, आपलं जीवनही नरकमय बनतं, कंगाल नाही. म्हणून मोबाईल जेवढा चांगला आहे, जेवढा उपयोगी आहे, जेवढा फायदेशीर आहे, तेवढा तो घातक आहे, नाशकारी आहे, विनाशकारी आहे, सत्यानाशी आहे. म्हणून मोबाईलचा चांगला उपयोग, मोबाईलचा योग्य उपयोग करा. मोबाईलची काळजी घेतली तर आपलं जीवन सुंदर होईल, छान होईल. मोबाईलची अति सवय लावू नका. वाचण्याची सवय लावा. या मोबाईलमुळं आजचा माणूस वाचन विसरून गेलेला आहे. या मोबाईलमुळं तो वाचन करीत नाही, पुस्तकं वाचत नाही, पेपर वाचत नाही, कोणासोबत चर्चा करीत नाही, कोणासोबत आपलं मत मांडत नाही. तो मोबाईलमध्ये गुरफटून जातो. पहिला काळ असा नव्हता. पहिल्या काळी मोबाईल नव्हता तर लोक चर्चा करायचे, बोलायचे, एखाद्या विषयावर, एखाद्या मुद्द्यावर बोलायचे, पुस्तकं वाचायचे, वेगळ्या प्रकारची पुस्तकं वाचायचे, लेकराला फिरायला न्यायचे. पहिला काळ फार छान होता. पण आता मोबाईल आल्यामुळं लोक मोबाईलमध्ये गुरफटून राहतात, चर्चा करीत नाही, बोलत नाही. अरे बोलल्याने आपलं मन हलकं होतं, चर्चा केल्याने आपलं मन हलकं होतं, 4-5 गोष्टी केल्याने आपलं मन हलकं होतं. म्हणून बोललं पाहिजे, वाचन केलं पाहिजे, वेगळ्या प्रकारची पुस्तके वाचली पाहिजे. कारण पुस्तकातून ज्ञान मिळतं. वेगळ्या प्रकारची पुस्तके वाचली पाहिजे, ग्रंथ वाचली पाहिजे, पोथी वाचली पाहिजे. अशा प्रकारे वेगळ्या प्रकारची पुस्तके वाचली पाहिजे. मोबाईलचा वापर फार कमी करावा, जास्त करू. आणि मोबाईल हा जेवढा फायदेशीर आहे तेवढा हानिकारक सुद्धा आहे. मोबाईलमधून चांगलं पहा, वाईट बघू नका. ज्या चांगल्या गोष्टी आहेत मोबाईलमध्ये, ज्याच्यातून आपल्याला ज्ञान मिळतं, ज्यातून आपला फायदा होतो, ज्यातून आपली प्रगती होते, असे व्हिडिओ पहा. ज्या व्हिडिओमधून आपला फायदा होईल, ज्या व्हिडिओमधून आपली प्रगती होईल, आपल्याला ज्ञान मिळेल, असे व्हिडिओ पहा. परंतु मोबाईलमध्ये असे विचित्र गोष्टी काही पाहू नका, वाईट गोष्टी काही पाहू नका. जे कामाचं नाही, जे उपयोगाचं नाही, जे चांगलं नाही, जे योग्य नाही, असं काही पाहू नका. मोबाईलचा उपयोग चांगल्या कामासाठी करा, योग्य कामासाठी करा. लक्षात ठेवा, मोबाईलने विकासही तेवढाच होतो व नाशही तेवढाच होतो. व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद.